Hello. Am I audible? Siddhi? Yes, ma'am. ओके. ठीक आहे, आपण 1 मिनिट वेट करूयात. अजून कोणी येते का पाहूयात, देन वी स्टार्ट. तोपर्यंत तुम्ही कालचा पॉईंट पहा, रिकॅप करा एकदा. Okay. Now we are going to start. See, on last lecture we study about different hybridization. Okay, we start the concept hybridization. आपण कालच्या लेक्चरमध्ये हायब्रिडायझेशन हा पॉईंट पाहिला होता. In hybridization, first of all we study about the sp3 hybridization. sp3 hybridization, and we study the one example for the sp3 hybridization, that is methane. Okay, now today we are going to see one more example for the sp3 hybridization, and then we go for the sp2 hybridization. अजून एक एक्झाम्पल घेऊयात sp3 हायब्रिडायझेशन साठी, दॅट इज फॉर एक्झाम्पल NH3 molecule. NH3 molecule, that is ammonia molecule. In bracket we are going to write ammonia. NH3 molecule or ammonia molecule. Okay. Now स्टेप वाईज जाणार आहे पहा. आपण काल जसं स्टेप बाय स्टेप गेलो होतो तसं स्टेप वाईज जाणार आहे. सो इन अ फर्स्ट स्टेप, हाऊ मेनी एलिमेंट्स आर प्रेझेंट इन युअर मॉलिक्यूल? देर आर टोटल 4 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन युअर मॉलिक्यूल, दॅट इज 1 नायट्रोजन अँड 3 हायड्रोजन ॲटम्स. ओके ओके सी, इन आवर मॉलिक्यूल, that is an ammonia molecule. Ammonia molecule has 1 nitrogen atom and 3 hydrogen atom. ओके, अमोनियामध्ये 1 नायट्रोजन आहे आणि 3 हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. नाउ वी आर गोइंग टू सी द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर द ईच अँड एव्हरी एलिमेंट. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. So what is the electronic configuration of hydrogen atom? That you know, its atomic number is 1, hence its electronic configuration is 1s1. Now nitrogen,
its electronic configuration, its atomic number is 7. Yes, can you tell me the electronic configuration for nitrogen atom? तुमच्यापैकी कुणी सांगू? 1s2, Yes, हां. 2s2, 2p3. Very good, very good. It is 1s2, 2s2 and 2p3. Okay, total 7 electrons आपण fill up केले. This is the electronic configuration for the nitrogen as well as hydrogen atom. Now, nextly we are going to see about central nitrogen atom and its excited and ground state. See in a third point. This central nitrogen atom undergoes hybridization or more specifically we can say central nitrogen atom undergoes sp3 hybridization. Okay, central nitrogen atom चा hybridization काय आहे? sp3 hybridization. Just 1 minute. खाली थांब. 7:30 ला माझं लेक्चर संपेल. Then we solve. Okay, sorry for inconvenience. Now see, हा नायट्रोजन आहे. सेंट्रल नायट्रोजन ॲटम आपल्याला काय दाखवणार आहे? sp3 हायब्रिडायझेशन. तर आपण पाहूयात. सेंट्रल नायट्रोजन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन हे आहे 1s2, 2s2, 2p and 3. Okay, now at a ground state we are going to write ground state. ग्राउंड स्टेटला काय होतं पहा? ग्राउंड स्टेट, इट्स इलेक्ट्रॉनिक नोटेशन. दिस इज अ 1s शेल. 1s मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2, 1 आणि 2. 2s मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2, 1 and 2. दिस इज 2s. 3, 2p मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 3. 2p ची शेल 3 सबशेल्सची असते. सो 2p मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स. 2p हॅज 3 इलेक्ट्रॉन्स. 2pच्या सबशेलचे नावं असतात 2px, 2py and 2pz. बरोबर. हे झालं ग्राउंड स्टेटला नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. 2p3, 1, 2 आणि 3. नाउ ॲट एक्साइटेड स्टेट, what happened? This 2s and 2p ह्यांची एनर्जी लेवल खूप जवळ असते, खूप कमी असते. बरोबर. सेकंड प्रिन्सिपल क्वांटम नंबर किती याचा? सेकंड प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. मग ह्यांची एस आणि पी ऑर्बिटलची एनर्जी गॅप खूप कमी असतो. म्हणून हे दोन्ही ऑर्बिटल एकमेकांमध्ये काय होतात? ओव्हरलॅप होतात, मिक्स होतात. ओके, आपण हायब्रिडायझेशनची डेफिनेशन पाहिली होती पहा. देयर इज अ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. बरोबर. मग आता हे ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत. 2s, 2p, 1s, दिस आर द ॲटॉमिक ऑर्बिटल. सो इन एक्साइटेड स्टेट म्हणजे काय? आपण त्या कंपाऊंडला एनर्जी प्रोव्हाइड करतोय. मग ज्यावेळेस एनर्जी प्रोव्हाइड करतोय त्यावेळेस हा जो 2s आणि 2p आहे हे दोन्ही ऑर्बिटल एकमेकांमध्ये काय होतात? मिक्स होतात आणि रिकास्ट होतात. म्हणजेच काय दाखवते मी तुम्हाला पहा. दिस इज 1s ऑर्बिटल. 1s ऑर्बिटल मिक्स होणार नाही, पण 2s आणि 2p होतील. याचं रिझन काय सांगितलं मी आत्ताच तुम्हाला, की दोघांची एनर्जी गॅप किती आहे 2s आणि 2pचा? इट इज व्हेरी लो. द एनर्जी गॅप फॉर द 2s and 2p इज व्हेरी लो. हेन्स दे गेट मिक्स अँड रिकास्ट. पण फर्स्ट शेलची एनर्जी गॅप किती आहे? समजा पहिली शेल असं कन्सिडर करा की फर्स्ट शेल इथे आहे, सेकंड शेल इथे आहे आणि दिस इज अ 2s and this one is a 2p, right? This is a 1s. तर हा 2s आणि 2p मधला एनर्जी गॅप कसा आहे? खूप कमी आहे. म्हणून हे दोन्ही ऑर्बिटल एकमेकांमध्ये काय होतात? मिक्स होतात आणि रिकास्ट होतात. बरोबर. while 1s ऑर्बिटल कॅनॉट मिक्स विथ द 2p and 2s ऑर्बिटल. नाव सी, 2p मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आणि 1sचे हे 2s चे हे 2 इलेक्ट्रॉन्स. सो दीज आर द 2 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम 2s. दीज आर द अनपेड इलेक्ट्रॉन इन अ 2p. 1, 2 and 3. 1, 2 and 3. ओके. तर कोणते कोणते ऑर्बिटल मिक्स झालेत पहा. किती? एसचे किती ऑर्बिटल मिक्स झाले? एसचा 1 ऑर्बिटल जो 2s होता. आणि पीचे किती ऑर्बिटल मिक्स झाले?
पीचे 3 ऑर्बिटल. सो हियर इज फॉर्मेशन ऑफ sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल. हा जो तयार झाला हा झाला sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल तयार. येते लक्षात. आता पुढे जाऊया. त्यांची sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटलची डायग्राम पाहूयात कशी तयार होईल. हाऊ यू कॅन प्रिपेअर दिस sp3 कालच बनवला होता पहा आपण, बरोबर. सो सिमिलरली वी आर गोइंग टू प्रिपेअर हिअर. बाकी काहीच डिफरन्स नसेल त्याच्यामध्ये. एसचा एक ऑर्बिटल, दिस इज अ 1s ऑर्बिटल. एसच्या ऑर्बिटलमध्ये दोन पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत पहा इथे. एसच्या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2 पेअर्ड इलेक्ट्रॉन. हे इथे हे एस, दिस इज एस 2s. ह्याच्याकडे हे 2 पेअर्ड इलेक्ट्रॉन 1 and 2, बरोबर. आता पुढे जर गेलो आपण, पी हा आहे डंबेल शेप 1 2 आणि 3. पी मध्ये 3 लोब असतात असे. दॅट इज दिस वन इज 2pz, दिस वन इज 2py आणि हा असतो 2px, बरोबर. आता पहा, हा 2px 2py 2pz ह्यांच्यामध्ये एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. सो आपण तिथे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन देऊयात 1 2 आणि 3. येते लक्षात मी काय करते ते? कॅन यू अंडरस्टूड? हे काय केलं आपण? हा पी ऑर्बिटलचा शेप काढला. पी मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत अनपेअर, 1 2 आणि 3. आणि एस ऑर्बिटलमध्ये 2 पेअर इलेक्ट्रॉन आहेत ते इथे दाखवले, राईट. आता ह्यांच्यापासून आपण sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल तयार करूया. सी वेन दे गेट मिक्स अँड रिकास्ट, ज्यावेळेस ते मिक्स होतील रिकास्ट होतील ते ह्या प्रकारच्या sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल बनवतात पहा. सॉरी, okay. So this kind of orbital that is called as sp3 hybridized orbital. sp3 hybridized orbital. आता ह्या ऑर्बिटलकडे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होते की जे हे आहेत 1 2 आणि 3. आणि 2 इलेक्ट्रॉन पेअर्ड होते की जे हे आहेत पेअर्ड इलेक्ट्रॉन. ओके. पेअर्ड इलेक्ट्रॉन काय बनवतात? ते लोन पेअर बनवतात, नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर बनवतात. ओके. सो ह्या स्ट्रक्चरला आपण ह्या फॉर्ममध्ये पण ड्रॉ करू शकतो पहा. आता पहा, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत वी कॅन सी दीज आर द 2 इलेक्ट्रॉन्स. दे आर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. इथे एक, इथे एक आणि इथे एक इलेक्ट्रॉन. आता लक्षात घ्या, हे जे आपण इथे केले ना, दिस sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल, हा एस म्हणजे काय आहे? दिस इज एस 2s 2 इलेक्ट्रॉन. इथे पण हा एस, हे 2 इलेक्ट्रॉन इथे. लक्षात. ओके. पुढे जर तुम्ही पाहिला, व्हॉट इज 2p. इफ यू कन्सिडर दिस 3 इलेक्ट्रॉन्स इन अ p, हे 3 इलेक्ट्रॉन p मध्ये आहेत. ओके. सो दीज आर द 3 इलेक्ट्रॉन्स इन अ p, 1 2 आणि हे 3, राईट. मग ह्याला कंबाईनली मी sp3 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल बनवला ह्या टाईपमध्ये. हे 3 pचे ऑर्बिटल 1
2 and 3. ओके, हे लक्षात येते. सी दिस, हे जे आहे दिस वन, दिस स्टार sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल, तर ते इथे आपण डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये पाहिलं आहे. दिस इज sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल. देर इज नो डिफरन्स बिटवीन दिस ऑर्बिटल नोटेशन अँड दिस sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल. ओके, आय होप लक्षात आलं असावं तुमच्या. तर हा आहे नायट्रोजनचा sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल. हे जे दोन वरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, दे आर पॅड. हे पेअर आहेत, म्हणजे ते बॉन्डिंग बनवणार नाही, ते बॉन्ड बनवणार नाही. ते काय म्हणून राहतील? दे आर लाईक अ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सॉरी, दे आर लाईक अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. दे लिव्स लाईक अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर म्हणजे नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन पेअर. ठीक आहे, आता पुढे काय करूयात. आत्तापर्यंत आपण काय केलं, फक्त नायट्रोजन. सी, नायट्रोजनचं ग्राउंड स्टेट, एक्साइटेड स्टेट आणि नायट्रोजनच्या sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल. पण आपल्याला मॉलिक्यूल कोणता बनवायचा आहे? वरती पहा बरं. विच मॉलिक्यूल वी हॅव टू प्रिपेअर? वी हॅव टू प्रिपेअर दिस अमोनिया मॉलिक्यूल. बरोबर, म्हणजे एक नायट्रोजन आणि त्याच्याकडे किती हायड्रोजन आहेत? 3 हायड्रोजन. आता अजून 3 हायड्रोजन आपल्याला ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचे बाकी आहेत. नाऊ वी आर गोइंग टू ॲड 3 हायड्रोजन ॲटम इन इट. सी, sp3 हायब्रिडायझेशन का दाखवतो हे तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलं असेल. नेक्स्ट वी आर गोइंग टू सी फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. How the bond is formed. See, this is a 1s orbital. आता हायड्रोजन किती आहेत? 3 हायड्रोजन आहेत. बरोबर, हायड्रोजनकडे असणारा हा एक इलेक्ट्रॉन. हायड्रोजन आहेत 3. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असतं 1s1. ओके, सो हे 3 हायड्रोजन ॲटम. सी, दिस इज अ हायड्रोजन. आता ह्या हायड्रोजनला आपल्याला ह्या sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल बरोबर कंबाईन करायचं आहे. सो वी आर गोइंग टू ड्रॉ दिस sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल हिअर. ओके, आता ह्याचे इलेक्ट्रॉन्स अगोदर देऊयात. 1 2 3 4 दिस 5. ओके, हा वरचाच ऑर्बिटल मी फक्त खाली घेतला आहे. पहा, so this is a sp3 hybridized orbital. आता यांचं मिक्सिंग होईल. This hydrogen can form a bond with this sp3 hybridized orbital, and there is a formation of this kind of bond now. ओके, पेज खाली गेलं तर एकच मिनिट. नाव सी. ओके, हां, आता हा जो sp3 हायब्रिडाइज ऑर्बिटल आहे ह्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्म होईल. तो कशा प्रकारे होतोय पाहूया. This is your s orbital.
ओके, हा आपला एस ऑर्बिटल. इन अ एस ऑर्बिटल we know that there is a presence of here one unpaired electron and in above there is a 2 paired electron. इथे 2 paired electron. इथे 2 पेअर इलेक्ट्रॉन. इथे हा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, तो अगोदर नंतर लिहूयात आपण. आता पहा, हा जो हायड्रोजन आहे हा इथे बॉन्डिंग बनवेल. Hydrogen can form a bond here like this. 3 hydrogen आहेत, so they can form 3 bonds like this. like this. Okay, आता पहा, हायड्रोजनकडे असणारा हा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि आपल्या नायट्रोजनकडे असणारा हा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, असे 2 इलेक्ट्रॉन एकत्र येऊन एक एक बॉन्ड बनवतील इथे. ओके, सो दे कॅन फॉर्म अ बॉन्ड लाईक दिस. 2 electron 1 bond. These are the all hydrogen atoms. हे सगळे हायड्रोजन आहेत की जे आपण वरती हायलाइट केले होते. Okay, now see here it is a hydrogen, 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 and हा काय आहे, this is nitrogen, and this middle one is nitrogen. So basically the bond formed is like this. This bond is formed like this. This is nitrogen atom, हा मध्ये आहे तो नायट्रोजन ॲटम. नायट्रोजनकडे आहे हे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन की ज्यांनी बॉन्डिंग बनवली नाही, आणि नायट्रोजनकडे असणारे हे 3 हायड्रोजन ॲटम की ज्यांच्याकडे काय बनली, बॉन्डिंग बनली. आता ह्याचं जर लेविस डॉट स्ट्रक्चर लक्षात घेतलं तुम्ही तर इझिली लक्षात येईल. पहा, नायट्रोजनकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये, चेक करा बरं. सी हिअर आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे 2. सेकंड प्रिन्सिपल शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 3 आणि 2 5. 2s मध्ये 2, 2p मध्ये 3, असे 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो नायट्रोजनकडे असणारे हे 5 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 4 and 5. ओके, नाव हायड्रोजनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये आपल्याला माहिती आहे एकच इलेक्ट्रॉन असतो, 1 1 1. therefore हायड्रोजन कॅन फॉर्म दिस काइंड ऑफ 3 बॉन्ड्स, आणि हा एक काय असतो इथे, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. हे तिन्ही स्ट्रक्चर सेम आहेत. ओके, मी वेगवेगळ्या अँगलने फक्त तुम्हाला ते दाखवले. सो दिस ऑल द 3 स्ट्रक्चर्स आर सिमिलर. This is a Lewis dot structure, this is a structural formula, and this one is a sp3 orbital formula. Okay, आता पाहूया इथे सिग्मा बॉन्ड किती बनलेत पहा. हाऊ मेनी सिग्मा बॉन्ड्स आर फॉर्म, देयर आर फॉर्मेशन ऑफ 3 सिग्मा बॉन्ड. 3 सिग्मा बॉन्ड बनले, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, आणि ड्यू टू दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन हा जो बॉन्ड अँगल असतो हा चेंज होतो. ॲक्च्युअल बॉन्ड अँगल sp3 हायब्रिडायझेशनचा किती पाहिला आपण काल, sp3 हायब्रिडायझेशन काल आपण मिथेनचं हायब्रिडायझेशन केलं. ॲक्च्युअल बॉन्ड अँगल पाहिला आपण sp3 साठी, इट इज 128 डिग्री अँड 9 मिनिट्स. ओके, एवढा sp3चा बॉन्ड अँगल असतो. बट इन दिस NH3 मॉलिक्यूल इट चेंजेस टू 107 डिग्री 18 मिनिट्स. ओके, हा जो बॉन्ड अँगल आहे हा चेंज होतो 107 डिग्री आणि 18 मिनिट्समध्ये. दिस बॉन्ड अँगल इट गेट चेंजेस 107 डिग्री अँड 18 मिनिट्स. मग असं का होतं, वाय दिस बॉन्ड अँगल इट चेंजेस, का चेंज होतं मी पुढे ते समजावून सांगते. पहा, ह्याच्या अगोदर मॅम sp3 109:28 मिनिट्स होता ना. येस सॉरी, मी 128 लिहिलं, 109 and 28 मिनिट्स. ओके, मी 128 लिहिला आणि पुढे 9 मिनिट्स लिहिलं. ओके सॉरी, 109 डिग्री अँड 28 मिनिट्स, राईट. म्हणजे ॲक्च्युली sp3चा बॉन्ड अँगल एवढा पाहिजे, पण तो बॉन्ड अँगल चेंज होऊन किती भेटतो आपल्याला, 107 डिग्री अँड 18 मिनिट्स. मग हे चेंजेस का आले, वाय दिस चेंजेस आर हॅपन, बिकॉज ऑफ नायट्रोजनमध्ये, हा जर नायट्रोजन घेतला तुम्ही, हिअर इज अ प्रेझन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन,
इथे हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे, इथे एक हायड्रोजन आहे. इथे जर तुम्ही पाहिलं देर इज ए, आपण मागे पाहिलं होतं पहा, लोन पेअर रिपल्शन आणि लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन, बरोबर. सो देर इज ए हिअर देर इज अ प्रेझेन्स ऑफ लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन, LP-BP repulsion. Here is also lone pair bond pair repulsion, LP-BP repulsion. And due to this repulsion हे जे दोन हायड्रोजन ॲटम आहेत ते आतल्या साईडला पुश केले जातात. ओके, म्हणजे नायट्रोजन हा आहे, दिस इज अ नायट्रोजन, दिस आर द लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, दे पुश द हायड्रोजन ॲट द इनर साइड लाईक दिस. नायट्रोजन, here is a nitrogen, here is a nitrogen. Okay, now see, असे आतल्या साईडला पुश केले जातात. आतल्या साईडला पुश केल्यानंतरही इथे काय तयार होतं, बॉन्ड पेअर रिपल्शन तयार होतं. आणि म्हणून हा जो बॉन्ड अँगल असतो ना, हा 109 डिग्री 28 मिनिट्स चेंज करून तो येतो 107 डिग्री 18 मिनिट्स. ओके, ह्या टाईपचा बॉन्ड अँगल आपल्याला भेटतो. ओके, तर आपण एक समरी करूयात. आपण काय काय पाहिलं पहा ह्या मॉलिक्यूलमध्ये. वी स्टडी अबाउट द मॉलिक्यूल. विच मॉलिक्यूल वी स्टडी? सी मॉलिक्यूल पाहिलं आपण अमोनिया, मी समोर लिहिते त्याच्या. मॉलिक्यूल पाहिलं आपण अमोनिया मॉलिक्यूल. इट्स हायब्रिडायझेशन इज sp3. Next, its geometry is distorted tetrahedral or pyramidal. It is called as distorted tetrahedral or पिरॅमिडल. मिथेनची जिओमेट्री कशी होती? येस, व्हॉट इज द जिओमेट्री ऑफ मिथेन? टेट्राहेड्रल. बरोबर. पण इथे जिओमेट्री चेंज झाली पहा. का चेंज झाली जिओमेट्री? कारण बॉन्ड अँगल चेंज झाला. ओके, 107 डिग्री अँड 18 मिनिट्स. बॉन्ड अँगल चेंज झाला म्हणून जिओमेट्री पण चेंज झाली. ओके, मग जिओमेट्री कशी तयार झाली ती आपण पाहूयात. पहा इथे, फॉर एक्झाम्पल, इफ यू सी, दिस इज युअर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. Here is a hydrogen atom, another hydrogen atom, another hydrogen atom. ओके, हे आहेत दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि इथे मधल्या साईडला जो असेल तो आहे आपला नायट्रोजन ॲटम. बरोबर, इथे नायट्रोजन असतो. ठीक आहे, तर आता काय होतं पहा, the geometry. If you draw the tetrahedron towards this ammonia, we get this kind of geometry. See, this molecule is look like a